सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत. आजचा विषय आहे ठाणे महानगरपालिका महासभा नगरसेवक आणि ठाणेकर जनता. आजचा विषय आहे ठाणे महानगरपालिका महासभा नगरसेवक आणि ठाणेकर जनता. मी सांगू इच्छितो की 1867 पासून एक गावखेड ठाणं हे प्रस्थापित झालं आणि त्या काही ग्रामपंचायतींपासून चालत 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 पिढ्या नगरपंचायत ते ग्रामपंचायत 60चं दशक स्थापित झालं. 60-70 मध्ये 71 मध्ये 60-70 मध्ये नगर परिषद आणि 70चे 71च्या पुढे नगरपालिका ते 82 पर्यंत असं महानगरपालिकेचं चढता क्रम आहे. झेडपी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका ते महानगरपालिका हे अस्तित्व डोळ्यातून बघितलेलं आहे, कारण माझा जन्म ठाण्यातला आहे. आम्हाला वर्ष झाले आहेत 95. हा विषय मी काय बोलतोय, आजची महासभा ही ठाणे महानगरपालिकेची मला वाटतं 3 महिन्यानंतर 5वी महासभा असेल. प्रथमच बॉडी 3 वर्षानंतर प्रस्थापित झाली. महासभा शर्मिला पिंपळकर यांचे शिवसेनेचे 75 नगरसेवक आणि मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी यांचे 29 नगरसेवक गठीत सरकार आहे. परंतु या मित्रपक्षामध्ये तू मे हे चालूच असतं का? कारण जे सरकारमधील बसलेले आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी सत्ताधारी, याच्यामध्ये शिवसेना जे काय आहेत 75 नगरसेवक आणि महापौर सभागृह नेते गटनेते हे आणि नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे प्रश्न, जे भारतीय संविधानिक अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, सत्तेत जरी मित्रपक्ष जरी सत्तेत असले तरी प्रश्न मांडण्याचा अधिकार जनतेचे नगरसेवक आहे. आणि जनतेच्या नगरसेवकांनी जर प्रश्न मांडायलाच मिळणार नसतील तर ती महासभा संविधानिक नाही, असंविधानिक बोलली जाईल. मी सातत्याने गेले 15 आठवड्याभर प्रचार करतोय की ही महासभा घेतली जाणार नाही, कोणी नगरसेवक मध्ये घुसू नका, ही असंविधानिक महासभा आहे, संविधानिक नाही. ज्या महासभेत 3 महिने होऊन महापौर गठीत झाले, उपमहापौर बसले, महासभा गठीत झाल्या, 3-4 महासभा झाल्या, 5वी महासभा आहे, तरी स्टँडिंग कमिटी गठीत होत नाही, स्थायी समिती गठीत होत नाही. म्हणजे स्टँडिंग कमिटी आणि स्वीकृत सदस्याचा GR आहे, मुख्यमंत्री माजी आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ संजय साहेबांच्या स्वाक्षरीचा. स्वीकृत सदस्य गठीत होत नाही आणि प्रश्न काही बोलवले दिले जात नाहीत आणि मनमाने कारभार. आणि आज जे काही विषय पत्रिकाचे विषय मंजूर ही प्रथा लोकशाहीच्या चौकटीत बसत नाही, ते तसे विषय मंजूर होत नाही. प्रत्येक विषय ज्या ज्या प्रभागातील ज्या नगरसेवकाचा आहे हा विषय चर्चेला आला पाहिजे. प्रत्येक चर्चेचा विषय ज्या ज्या नगरसेवकाचा आहे, ज्या ज्या प्रभागातील आहे, तो कशासाठी आहे, त्याची वस्तुस्थिती काय आहे, त्याचा आढावा काय आहे, त्याचा खर्च काय आहे, काम काय करणार आहे, हे विस्तृत महासभेपुढे मांडलं गेले पाहिजे. नुसते मंजूर हा असंविधानिक कारभार आहे. ठाणे महानगरपालिका महासभा सचिव यांना मी सोमवारी माझं पत्र जाईल. या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करणार की तुम्ही आज जे काही मंजूर केलं ते प्रस्ताव मंजूर धरले जाणार नाहीत, संविधानाच्या कक्षेत बसत नाही, संविधानाच्या घटनेत बसत नाही. कारण तो प्रश्नाचा एक प्रश्न जोपर्यंत सविस्तर वाचला जात नाही, सविस्तर बोलला जात नाही, सविस्तर माहिती दिली जात नाही, तोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर धरला जाणार नाही. कारण दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेचा ठराव ज्यावेळेस 12 वर्षापूर्वी येतो, सर्वजण चर्चा करतात,
चर्चा आणते, कोणीतरी हरकत घेतं, तात्पुरता स्थगित ठेवतं. तात्पुरता नाही ठेवला तर आज 12 वर्ष झाली मंजूर प्रस्तावाला. अधिकृत प्रस्ताव, तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रस्ताव असून सुद्धा सांगो शिंदेंच्या प्रस्तावाला क्रिकरूटला मंजुरी नाही. महासभेमध्ये श्रद्धांजलीपर ठराव आहे. त्या काही काँग्रेसचे नेते असतील, नारायण पवार आहेत, नजीब मुल्ला आहेत, महापौर नरेश म्हस्के असतील किंवा आधीचे कोण असतील, संजय, मीनाक्षी शिंदे यांच्या कारकिर्दीतला महापौर मीनाक्षी शिंदेच्या आधीचे महापौर होते, त्यांच्या कालावधीतला हा त्यांच्या निधनाचा श्रद्धांजलीपर ठराव आहे. जर त्यांच्या निधनाचा श्रद्धांजलीपर ठराव होतो तर त्यांचा नामकरणाचा प्रस्ताव का होत नाही? कारण त्यांच्या प्रस्तावाच्या वेळेस फक्त चर्चा होते आणि आता हे काही मंजूर 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 मंजूर, एक भी ठराव नहीं लेते तो जनता को मालूम नहीं पड़ते. एक भी ठराव, विषय, सब्जेक्ट बोला नहीं जाता तो जनता को कैसा मालूम होता कि प्रस्ताव में क्या लिखा है, क्या लिखित है. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर गृहीत धरले जाणार नाही असं मी आयुक्तांना पत्र देणार, सचिवांना पत्र देणार, महापौरांना पत्र देणार, उपमहापौरांना पत्र देणार, गटनेत्यांना पत्र देणार, सभागृह नेत्यांना पत्र देणार की असे प्रस्ताव संविधानिक घटनेनुसार मंजुरी गृहीत धरली जाणार नाही, त्याचे ठराव पारित होणार नाहीत. कारण असे प्रस्तावामध्ये मंजूरमध्ये काही इल्लिगल अनधिकृत प्रस्ताव घुसवले जातात आयत्या वेळचे. त्यात विषय आहे मिनल पालंडे. हा विषय जर मिनल पालंडेचा मंजूर झाला तर मी महापौरांवर गुन्हा दाखल करणार हे आत्ताच सांगतोय. आयुक्तावर गुन्हा दाखल करणं हे आत्ताच सांगतोय. सगळ्या नेत्यांवर गुन्हा दाखल करणार हे आत्ताच सांगतोय. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.